भाजप तालुका महामंत्र्याविरोधात विवाहितेचा विनयभंगाचा गुन्हा दाखल, आरोपी फरार। गोंडपिंपरी तालुक्यात एकच खळबळ, घरी एकटी असल्याची संधी साधून अश्लील वर्तन व जबरदस्तीचा प्रयत्न, विरोध करताच बदनामीची धमकी, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। गोंडपिंपरी तालुक्यातील भगाराम तळोदी येथील एका नराधमाने विवाहित महिलेचा विनयभंग करून तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या तालुका महामंत्र्याविरोधात गोंडपिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेचे पती शेतात पेरणीच्या कामात व्यस्त होते। त्यासाठी बियाणे आणण्याच्या निमित्ताने आरोपी भानेश योगेवार हे महिलेच्या घरी गेले। त्यावेळी पीडिता घरात एकटी असल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यानंतर आरोपीने या परिस्थितीचा गैरफायदा घेत महिलेजवळ अश्लील पद्धतीने वर्तन करण्यास सुरुवात केली। तक्रारीनुसार आरोपीने पीडित महिलेला, तुला वर्षभरापासून मुलबाळ होत नाही, मी तुला मुलबाळ करून देतो, असे अश्लील स्वरूपाचे वक्तव्य करत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला। तसेच तिचा हात धरून अश्लील स्पर्श करत जबरदस्ती करण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे। मात्र महिलेने आरोपीच्या कृत्याला ठाम विरोध करत आरडाओरडा सुरू केला। त्यामुळे घाबरलेल्या आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला। जाताना, ही बाब कुणाला सांगितली तर तुलाच बदनाम करीन, अशी धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। पीडित महिलेला स्थानिक मराठी भाषा पूर्णपणे अवगत नसल्यामुळे तक्रार दाखल करण्यास काहीसा विलंब झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। अखेर महिलेच्या तक्रारीवरून गोंडपिंपरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता BNS 2023 अंतर्गत कलम 74 व 75 आणि 351(2) नुसार आरोपी भानेश योगेवार यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे। पोलीस निरीक्षक रमेश हातीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत। दरम्यान, या घटनेमुळे गोंडपिंपरी तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून कायद्यापुढे सर्व समान आहेत आणि आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। IB7 न्यूज करिता राजकपूर भटके, चंद्रपूर, गडचिरोली।